प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण अवघा देवची झाला पाही भरोनिया अंतर्बाय सत्वर जतम बाधा नो हे हरि भक्ता सी कदा अवघा देवची झाला पाही भरोनिया अंतर्बाही देव भक्त पना तुका म्हणे नाही भिन्ना अवघा देवाची झाला पाही भरोनिया अंतर्बाही विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय विठ्ठल 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 प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण अवघा देवची झाला पाही भरोनिया अंतर्बाही समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथमणमण दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवो धरार्थावतारं खलांकांक तेजोदि कामोदि वक्रं खलानीशवादापणोधार दक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकराय दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पाहे पार ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट तैसा मी एकपतित परी तुझा मुद्रांकित महीपत्र ते केवढे राहू चालवी आपुल्या पाढे तैसा मी एकपतित परी तुझा मुद्रांकित मंदम हसंतम प्रभयाल संतम जनस्य चित्तं सततं हरंतं वेणो नितान्तं मधुनादयन्तं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदुचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वरा 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 ज्ञानेश्वरा
जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उतारा स्वपाद निवृत्ती उतारा बाबा जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरा विठाला 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठाला 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 प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण अवघा देवची झाला पाही भरोनिया अंतर्बाही प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी यावत देहाला उपदेश करण्याकरता अर्थात भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरित्राचं गुणाचं वर्णन करण्याकरता उपस्थित केलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगद्वंदनीय तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा संतपर प्रकरणातील संत महात्म्याचं वर्णन करणारा अभंग आहे. विठ्ठल अभंग श्री श्री महाराजांचा आहे आणि चार चरणाचा आहे. अभंगाचं निरूपण करण्याच्या पूर्वी अभंगाचा भाव सांगणं माझं क्रमपात्र कर्तव्य आहे. अभंगाचा भाव सरळ सरळ आहे. अभंगाकडे लक्ष द्या, कारण अभंग जगद्गुरु तुकोबारायांचे आहे. ते कोणी रचलेले नाहीत, ते कोणी गाऊ शकेल परंतु रचू शकत नाही. ऐका, जगद्गुरु तुकोबारायांची गाथा आणि खऱ्या अर्थानं आपला माथा जर एका सानिध्यात जर असेल तर आपलं जीवनाचं कल्याण होणार आहे. मग त्याच्याच करता जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाचं निरूपण करत असताना तुकोबारायांनी संतपर प्रकरणातील अनेक प्रकारची अभंग त्या ठिकाणी सांगितलेली आहेत. आता तुम्ही संत माय बाप कृपावंत, संत कोण आहेत तर संत मायही आहेत आणि संत बापही आहेत. परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन जगद्गुरु तुकोबाराया त्या संत महात्म्यांचं वर्णन करतात. कारण संत महात्मे हे तुमच्या माझ्यासारखे नाहीत आहे. दिसणार तुमच्यासारखे, दिसणार माझ्यासारखे, परंतु संत महात्मे हे अंतकरणातून भगवान परमात्म्याच्या भक्तीचे वेडे आहेत. विठ्ठल मग त्यांनी त्या संत महात्म्यांचं वर्णन करत असताना, कारण संत महात्म्याचं वर्णन करणं जगद्गुरु तुकोबारायांचा जन्मसिद्ध हक्क आहे. काही काही लोक म्हणतात ना, स्वराज्य माझा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आणि जसं घरी काही काही लोक म्हणतात बघा, 2-3 मुलं जर एकत्र असतील आणि एक मुलगा जर खऱ्या अर्थानं काही पत्नीचं ऐकून तो जर बाजूला झाला आणि 4 दिवसानंतर तिचं ऐकल्याच्या नंतर परत बापाकडे वाटणी मागण्याकरता आला, संपत्तीची वाटप करा, नाही म्हणायला लागले आई बाप, एवढ्या लवकर नाही, आम्ही जोपर्यंत आहे ना तोपर्यंत 1 गुंठा तुला मिळणार नाही. पण तो काय म्हणतो, संपत्ती मी मिळवणारच, परंतु याच्याकरता हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. जसं जगद्गुरु तुकोबारायांनी संत महात्म्यांचं वर्णन करावं आणि वर्णन करत असताना, आता संत महात्मे वर्णन करत असताना संत महात्म्यांनी ते स्वीकारलंही पाहिजे. कारण वर्णन करत असताना कुणी कुणाचं वर्णन करावं, का करावं, याचा सुद्धा त्या ठिकाणी वियोग त्या ठिकाणी होत असतो, विचार त्या ठिकाणी होत असतो. मग आता ऐका, जगद्गुरु तुकोबारायांनी त्या संत महात्म्यांचं वर्णन करावं, परंतु अनेक वर्णन जगद्गुरु तुकोबारायांनी केलेले आहेत. परंतु या अभंगामध्ये वर्णन करत असताना थोडंसं मनाला वेळ लागणारं वर्णन आहे. विठ्ठल नाही,
तर मनाला विचार करायला लावणारं वर्णन जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये करतात. बोला. प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण. भक्ताच्या संचितामध्ये प्रारब्ध क्रियमाण नाही असं तुकोबराय म्हणतात. आता मला सांगा, प्रारब्ध क्रियमाण प्रत्येकाला भोगावंच लागतं. याच्याकरता अनेक प्रमाण आहेत. मला अभंगाचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. ऐका, जगद्गुरु तुकोबराय बोलत असताना अभंगाची भाषा आहे की भक्ताला प्रारब्ध क्रियमाण संचित नाही असं तू जाण. ए भक्ता, की तुझ्या जीवनामध्ये प्रारब्ध नाहीच आहे. क्रमपात्र कर्तव्य तुझं जे आहे ते भोगल्याशिवाय त्या भक्ताला जायचं नाही आहे. परंतु तरी सुद्धा तुकोबराय असं बोलतात की प्रारब्ध क्रियमाण भक्ताच्या जीवनामध्ये नाही. मग तुकोबराया देव जर झाला तर तुकोबराय म्हणतात की देवाला सुद्धा त्या ठिकाणी त्या गोष्टी पूर्ण कराव्या लागतात. देवाला सुद्धा ते भोगावंच लागतं. कारण अवघा देवची झाला पाही भरोनिया अंतर्बाही. अंतर्बाह्य रंगानं तो भरलेला जरी असेल, त्याच्याकडे संपत्ती असेल, त्याच्याकडे ज्ञान असेल, त्याच्याकडे वैराग्य देखील असेल, परंतु तरी सुद्धा त्या भक्ताला किंवा त्या देवाला, कारण जो देव या चौयुगाचा मालक आहे, जो देव 84 लक्ष योनीच्या ही पलीकडे जाऊन तो भक्ताच्या वरती प्रेम करतो, नाही त्या देवानं संत महात्म्यांचं आराध्य दैवत स्वीकारावं, तरी सुद्धा त्या देवाला प्रारब्ध चुकलेलं नाहीये. मग काही बाधा असतात जीवनामध्ये. प्रत्येकाच्या जीवनामध्ये बाधा आहेत, आहे की नाही? प्रत्येकाच्या जीवनामध्ये बाधा नसणारं जीवन कोणाचं नाही आहे. का आहे कोणाचं? निगोजकर आहे कोणाचं? बाधा नसणारं जीवन कोणाचंच नाही आहे. याच्यावरती विचार करायचा आहे आपल्याला. परंतु त्याच्या अगोदर सांगतो, या बाधा ज्या आहेत प्रमुख सत्वाच्या बाधा आहेत. प्रमुख 3 बाधा आहेत, सत्व रज तम. या 3 बाधा या भक्ताच्या जीवनामध्ये नाही असं तुकोबराय म्हणतात. आणि शेवटच्या चरणामध्ये अभंगाचा गोडवा असा आहे, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात देव आणि भक्त एकच आहे, ते वेगवेगळे नाही. देव भक्त पण तुका म्हणे नाही भिन्न. आता भिन्न नाही म्हणजे काय ते? आपण काटकोन त्रिकोणाचा नियम माहिती आहे ना, पायथ्यागोरसचं प्रमेय. पायथ्यागोरसचं प्रमेय जे समोरासमोरील बाजू या सारख्या नसून त्या दोन्ही काय आहेत? एकच आहे. मग याच्याच पलीकडे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की ते भक्त आणि देव हे वेगळे नसून त्यांच्यामध्ये भिन्नता नाही आहे, परंतु बोलायची भाषा ती आहे ना, खऱ्या अर्थानं तुकोबरायला जमली. विठाळ स्मरत जेने केला हा पुरुषार्थ. काय केलं? पुरुषार्थ त्यांनी तयार केला, निर्माण केला. परंतु त्याच्याही पलीकडे त्यांच्या अभंगाच्या रचनेचं देवाला सुद्धा काळजी घ्यावी लागली. आपल्याला पोरं जर शाळेत जर जाणारे असेल ना, त्यांना दप्तरची काळजी घेता येत नाही महाराज. लक्ष देऊ नाही का? आम्ही शाळेत होतो ना त्यावेळेला 10वी पर्यंत आम्हाला पुस्तक काय कुठं गेलं काय गेलं ते कळत नव्हतं. पण आज जगद्गुरु तुकोबरायच्या दप्तराची, जगद्गुरु तुकोबरायच्या अभंगाची काळजी देवानं जगाच्या मालकानं घ्यावी, एवढा मोठा अधिकार त्यांनी करून ठेवला. नाही एकाचे गुरु नाही महाराज, ते जगद्गुरु झाले, जगाचे गुरु झाले. मग आता आहे का, या जगद्गुरु तुकोबरायच्या अभंगाचं चिंतन आपल्याला करायचं आहे. गोड अभंग आहे, सर्वांच्या जवळजवळ कधी कधी पाठातला असेल, ऐकलेला असेल, परंतु असो अभंग जरी नवीन असला परंतु त्याचं चिंतन आपल्या सर्वांच्या पर्यंत पोहोचेलच याची गॅरंटी मी घेतो. विठाल सर्वांगाचे कान करून ऐका. अभंगाचा भाव तुमच्यापर्यंत पोहोचला. अभंगावरती विस्तृत चिंतन करण्याच्या पूर्वी तुम्ही आम्ही किन्निमित्त या ठिकाणी उपस्थित आहात. निमित्त सर्वांना ज्ञात आहे, तरी वक्त्याचं अद्य कर्तव्य येण्यानं सांगू पाहिल की सालाबाद प्रमाणे याही वर्षी वर्ष 39वे ते जास्त आहे, बरोबर आहे ना, 39वे वर्ष 39व सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराजांच्या चरित्राचं पारायण सोहळा परमपूजनीय हरिभक्ती पारायण वैकुंठवासी लक्ष्मण महाराज वागचौरे बाबांच्या परमपूजनीय प्रेरणेनं, बाबांच्या आशीर्वादानं चालू असलेला नाम सप्ताह, तसेच परमपूजनीय हरिभक्ती पारायण राहुरी तालुक्याचं मोठं भूषण, महाराष्ट्राचं भूषण आमचे गुरुस्थानी असणारे हरिभक्ती पारायण संजयजी महाराज शेटे बाबांच्या कुशल मार्गदर्शनानं, बाबांच्या प्रेरणेनं सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहाचा आजचा 6वा दिवस आहे. आणि 6व्या दिवसाची मज पामरावे काय थोरपोण पायाची वाहन पायी बरी या न्यायाप्रमाणे माझ्या पामराच्या वाट्याला 6व्या दिवसाचं चिंतनरूपी पुष्प गुंतण्याची सेवा माझ्या वाट्याला आली. हे माझं मी परमभाग्य समजतो. सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी या सेवेच्या निमित्तानं आपल्या परिसराचं नवे राहता तालुक्याचं परमार्थिक वैभव आणि महाराष्ट्राचं कीर्तनातलं एक चांगलं नाव आदरणीय परमपूजनीय गुरुस्थानी असणारे आमचे हरिभक्ती पारायण रामकृष्ण महाराज चौधरी महाराजांनी अभंग गावेत
आणि आम्ही फक्त कानानं ऐकत राहावे. ऐका किती गोडवा आहे महाराजांच्या आवाजामध्ये. एवढं वय जरी बाबांचं आहे ना तरी सुद्धा ऐका ना, ते परमार्थाची देणगी असते. महाराज टाळ्या वाजवा बाबांकरता, आपल्या परिसराचं भूषण आहे. तसेच परमपूजनीय बाबांच्याही चरणावरती हरिवार वंदन करतो. महाराजांकरताही सुद्धा आपण जोरदार टाळी वाजवली पाहिजे, कारण बाबांनी सुद्धा एवढं कुशल मार्गदर्शन करणं आणि एवढी मोठी परंपरा सांभाळणं. वारकरी परंपरा महाराज आपल्या अंगावरती परिधान करता येते. लक्ष देऊन ऐका, वारकरी परिवाराची किंवा वारकरी परंपरेचे आपण पाईक आहोत. नाही, महाराष्ट्र हे वारकरी परंपरेचं एक आराध्य दैवत आहे. परंतु तरी सुद्धा कधी कधी वारकरी परंपरा सांभाळता येत नाही. परंतु परमपूजनीय बाबांनी ती परंपरा मोठ्या ताकदीनं सांभाळलेली आहे. त्या ठिकाणी एका बाजूने उभे असलेले परमपूजनीय, ज्यांचा आवाज सुंदर आहे, ज्यांचं गायन महाराज बऱ्याच दिवसापासून महाराजांची माझी खऱ्या अर्थानं ओळख आहे, भेट आहे. परमपूजनीय हरिभक्तीपरायण गायन गंधर्व भजन सम्राट सोपानजी महाराज दिवे, महाराजांकरता सुद्धा जोरात टाळी वाजवा. जोरात वाजवली पाहिजे, कारण आत्ताचं आपलं कीर्तन 8 ते 10 आहे. कारण आपण सगळे जेवण करून आता काय 12 वाजेपर्यंत सुटका नाही. लक्ष देऊन बसा, शेजारच्याला चेक करून बसा, त्याला हलवायचं. झोपा घ्यायच्या कोणी नाही. म्हणून सर्वांना धन्यवाद देतो, गोड महाराज मंडळी. आणि तसेच या ठिकाणी मृदंग क्षेत्रामध्ये एक अग्रगण्य नाव परमपूजनीय हरिभक्ती पारायण धीरज महाराज कुरे, महाराजांना सुद्धा त्रिवार धन्यवाद आहे. त्यांच्याकरता सुद्धा जोरात टाळी वाजवायची आहे. ती सर्वच बाळ गोपाल जी आहे ना, ती परमपूजनीय हरिभक्ती पारायण परमहंस आमचे आदरणीय काशिकानंद महाराजांचे विद्यार्थी, बाबांच्या विद्यार्थ्यांकरता ज्ञानेश्वर महाराज आश्रमाकरता जोरदार टाळी वाजवा. आपण हे सर्व विद्यार्थी महाराज, हे बाल गोपाल जे आहेत, मला वाटतं आपल्या गावातील विद्यार्थिनी आहेत ना, यांच्याकरता सुद्धा जोरात टाळी वाजवा. कन्या तरी ऐशी देई जैशी मीरा मुक्ताई, या मुक्ताहींकरता खऱ्या अर्थानं जोरदार टाळी वाजवा. आणि तसेच या सर्वांचा मेळ या ठिकाणी घालवून आणणारे आणि मला या आपल्या गावामध्ये मोठं पदार्पण करणारे आमचे परमार्थिक मित्र आदरणीय हरिभक्ती पारायण या ठिकाणी आपल्या गावचं एक परमार्थिक भूषण आणि हार्मोनियमची जी वेळोवेळा साथ करतात ते परम आदरणीय नामदेव बाबा पाजिरे, बाबांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. आणि त्यांचे चिरंजीव आदरणीय आमचे जितू भाऊ, त्यांना सुद्धा जोरदार या ठिकाणी धन्यवाद आहे. उपस्थित असणाऱ्या सर्वच मंडळींच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. या ठिकाणी सुंदर अशी साऊंड सिस्टीम आणि मंडप व्यवस्था आमचे आदरणीय खरात महाराज, त्यांना सुद्धा धन्यवाद आहे. खरात नानांना धन्यवाद आहे. आणि या सगळ्यांचं वेळ, लक्ष देऊन ऐका बरं, या सगळ्यांचं वेळ भक्तीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोहोचवणारे भक्तीचा वेडा चॅनलचे आमचे दादा, त्यांना सुद्धा जोरदार धन्यवाद आहे. कारण प्रारंभी दिनी पासून तर आतापर्यंत सर्वच कीर्तन महाराष्ट्रानं पाहिली. महाराज आपल्या गावात काय चालतं कळू द्या ना महाराष्ट्राला. आम्ही किती परमार्थ करतो, आम्ही परमार्थ किती आनंदानं करतो, कळू द्या ना बाहेरच्या लोकांना. महाराज एवढं मोठं जर मंदिर पाहिलं तरच खऱ्या अर्थानं आमचं मन प्रसन्न होतं. बघा या मंदिराची वैभव आहे आणि या मंदिराचे आपल्या गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील आणि समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी यांच्या सर्वांच्या चरणावरती त्रिवार अभिवादन करतो आणि साधू संतांच्या चरणावरती मस्तक ठेवतो. मस्तक हे पायावरी, मस्तक ये पायावरी, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. वारकरी संतांच्या चरणावरती मस्तक या ठिकाणी ठेवतो. ऐका गोड असं चिंतन. आमच्या तुळशीवाल्या मातेला सुद्धा प्रणाम आहे बरं. या ठिकाणी सर्वांच्या चरणावरती आमचे विनेकरी महाराज, सर्वांना देखील मी धन्यवाद प्रदान करतो. ऐका गोड असं चिंतन या ठिकाणी सांगून जाईल. सर्वांगाचे कान करून ऐका, फक्त झोपा कोणी घ्यायच्या नाही. कारण आमच्या या पाजिरे पाटलाकडे संत पंगत होती आणि पंक्तीमध्ये खऱ्या अर्थानं आपल्या गावामध्ये खऱ्या अर्थानं संत पंक्तीचा मान बहुमान मोठा असतो. आणि खऱ्या अर्थानं आज संत पूजन पण आणि संत पंगत करणारे जे आमचे पाजिरे परिवार आहे त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. ऐका मला सांगायचं काय, गोड असं चिंतन सांगून जाईल की जीवन जगत असताना संतांच्या परंपरेनं जगणं, ऐकताय ना तुम्ही,
संतांच्या तिकडे लक्ष देऊ नका, माझ्याकडे लक्ष देऊ. ते असेच करत असतात. लक्ष द्या माझ्याकडे, कारण त्यांना जर आम्ही भक्तीचं वेळ लावलं असतं तर ते कीर्तनाला आले असते, ते असे टाळ घेऊन उभे राहिले असते, ते तिकडं वाजवीत फिरले नसते. असो मला सांगायचं काय, लक्ष देऊ नये का. गोड चिंतन सांगून जाईल की जीवन जगत असताना संतांच्या परंपरेनं, ऐका दिलीप भाऊ, संतांच्या परंपरेनं जीवन जर आमचं व्यतीत केलं तर आमच्या जीवनाचा उद्धार आहे. चला, आम्हाला तिळ तिळ पुण्य या ठिकाणी प्रदान करायचं आहे. तिळ तिळ पुण्य आमच्या जीवनामध्ये प्राप्त करायचं आहे. त्याच्याकरता भगवान परमात्म्याची भक्ती गरजेची आहे. ऐका, नितांत गरजेचे का आहे. काही लोक म्हणत असतात की देवाची भक्ती केल्यानं कोणाचं काय झालं, ऐकता ना तुम्ही, कोणाचं चांगलं झालं असं म्हणतात. पण ज्यानं भक्ती केली त्याचं वाटूळ झालं नाही महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका ना, मग जगद्गुरु तुकोबाराय अशांचीच यादी समोर सांगतात. मग या यादीमध्ये जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करत असताना, त्या भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना अनेकांनी वर्णन केलेलं आहे. देवाचंही वर्णन आहे, परंतु त्या देवाला अतिशय प्रिय असणारे त्यांचे भक्त. देवाला कोण आवडतं, देवाला काय आवडतं, देवाला काय आवडतं. आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन हो, नामाचा उच्चार रात्रंदिन. आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार आवडे देवासी तो एक प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिना, नामाचा उच्चार रात्रंदिना, रात्रंदिना. देवाला काय आवडतं, देवाला फक्त नाव आवडतं. कोणाचं नाव आवडतं, आपल्याला काय आवडतं बरं. आपलं जर कुणी नाव घेतलं नाही आपल्याला तो आवडतो का. ऐकताय ना तुम्ही, जागेत ना. ज्यानं आपलं नाव घेतलं तो चांगला, ज्यानं आपलं नाव घेतलं नाही. कोणी आणलं, कोण आहे, मला सांगायचं काय, सांगण्याचं तात्पर्य लक्ष देऊ नाही का. जीवनामध्ये नावावरून महाराज गावावरती गेले, परंतु गावावरून परत भावावरती आले. लक्ष द्या माझ्याकडे. अनेक लोक असतात की ज्या नावाच्या परंपरेनं, परंतु ऐका, नाव घ्यायचं कुणाचं, आवडीने भावे हरिनाम घेसी आणि तुझी चिंता त्याची सर्व आहे. आनंदानं भावनेनं त्याचं जर नामस्मरण केलं, ऐका, गोड चिंतन सांगून जाईल, त्याचं नामस्मरण केलं की आपल्या जीवनाची चिंता कोणाला असते, त्याला असते, तो भगवान परमात्म्याला चिंता असते. मग आता ऐका, दुःखात सुद्धा आम्ही त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि ऐका ना, अशीच आपल्या गावातील थोर वारकरी मंडळी आहे आणि आमचे मते अप्पा खऱ्या अर्थानं दुःखात सुद्धा त्यांच्या कुटुंबावरती दुःख होतं, सर्वांनाच माहिती आहे, परंतु तरी सुद्धा भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाची आवड त्यांनी सोडली नाही. मी कोणाच्या बद्दल बोलतोय असं काही नाही, परंतु परमार्थिक विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा, विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा, विठ्ठल दुःख, विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा, विठ्ठल तुकया मुखा, विठ्ठल तुकया मुखा, विठ्ठल तुकया मुखा, विठ्ठल तुकया मुखा विठ्ठल, तुकया मुखा विठ्ठल, तुकया मुखा विठ्ठल, तुकया मुखा विठ्ठल. विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा, तुकया मुखा विठ्ठल, तुकया मुखा विठ्ठल, हरी बोल. तुकया मुखा विठ्ठल, विठ्ठल सुखा विठ्ठल, तुकया मुखा विठ्ठल, तुकया मुखा विठ्ठल, तुकया मुखा विठ्ठल. विठ्ठल सुखा, विठ्ठल दुखा. तो सुखातही भगवान परमात्मा आहे आणि तो दुःखातही भगवान परमात्मा आहे. मग अशांचं वर्णन करणं
त्या संत महात्म्यांचं वर्णन करणं ही जगद्गुरु तुकोबरायांची मनापासून आवड होती. कारण संतच संतांचं वर्णन करू शकतात. भक्ताचा महिमा आणि भक्तची जाणती दुर्लभ त्यागती अनिकाशी. आता अनिकामध्ये कोण येतं? आपल्याला आपलं वर्णन करणं, आपल्याला आपली स्तुती करणं. आता ऐका, काही काही लोक तोंडावरती स्तुती करतात आणि पाठीमागून, लक्ष द्या माझ्याकडे, जीवन जगत असताना सुखात असतात पण दुःखामध्ये जवळ येणारा जो व्यक्ती असतो ना तो देव असतो. लक्ष द्या माझ्याकडे, ऐका, जीवन जगत असताना सुखामध्ये सर्वच असतात परंतु एकदा की जीवनामध्ये दुःख प्राप्त झालं माझ्या भगवान परमात्म्याशिवाय दुसरा कोणी नव्हतो. मग आता ऐका, मग जो येईल तो भगवान परमात्म्याचा निरोप घेऊन येईल, जो येईल तो भगवान परमात्म्याच्या जवळून येईल, नाही तर देवानं त्याला धाडलेलं असेल असं आपण समजावं. मग मला सांगा, लोक काय बोलतील याची शाश्वती नाही महाराज. लोकांनी कोणाला, देवाला सुद्धा सोडलेलं नाहीये, लोकांनी देवाला सुद्धा नावं ठेवण्याचं काम केलेलं आहे. म्हणून आपलं दुःख हे लोकाला सांगत बसू नका. ऐकताय ना तुम्ही? आपलं दुःख लोकांना सांगत बसू नका, आपलं दुःख देवाला सांगत चला. आपलं दुःख लोकाला सांगितल्यानंतर लोक काय करतात महाराज? लोक आपलं दुःख हसून ऐकत, रडून ऐकत असतात आणि हसून जगाला सांगत असतात. विठ्ठल म्हणून खऱ्या अर्थानं रडून सांगणारे किंवा रडून हसवून त्या ठिकाणी लोकांना सांगणारे जास्त काळ टिकत नाही. म्हणून आता ऐका, या ठिकाणी संत परंपरेनं जगद्गुरु तुकोबरायांनी खऱ्या अर्थानं या संत महात्म्यांचं वर्णन करणं त्या ठिकाणी तुकोबरायांनी हातामध्ये घेतलेलं आहे. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या बरं. आता ऐका, हार्मोनियमचं सोडवर. हां, म्हणून जगद्गुरु तुकोबरायांना त्या संत महात्म्यांचं वर्णन करणं आवडतं. का आवडतं? कारण संत महात्म्यांचं वर्णन करणं, मी सांगितलं, जगद्गुरु तुकोबरायांचा जन्मसिद्ध हक्क आहे. आता ऐका, देवाने संतांचं वर्णन का करावं? देवाने देवाचं वर्णन, त्या जगद्गुरु तुकोबरायांनी संतांचं वर्णन का करावं? कारण देवाचं वर्णन करत असताना, देवाचं वर्णन करत असताना देवाला आवडतं देवाचं वर्णन, परंतु तुकोबरायांनी देवाचंही वर्णन केलं. परंतु जगद्गुरु तुकोबरायांनी 4092 अभंगाची गाथा आपल्या समोर ठेवली, परंतु त्या प्रकारामध्ये सर्वाधिक वर्णन, सर्वाधिक चिंतन त्या ठिकाणी संत महात्म्यांचं केलेलं आहे. ऐका, ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी, लक्ष द्या, ऐका, यशस्वी अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुण वर्य वसती जेत, म्हणून तो भगवंतू निसंगाचा सांगातू पार्था दत्त चित्तू होई. आता फक्त 6 गुणांचं चिंतन आहे, परंतु जगद्गुरु तुकोबरायांनी गाथ्याच्या माध्यमातून दैवी संपत्तीचे 26 गुण आपल्याला सांगितलंय. विठाला ऐका, त्याही प्रकारामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी संतांचं वर्णन सोडलं नाही. आता ऐका, मग या गोष्टी जगद्गुरु तुकोबरायांना आवड होती. कारण का? संतांचं वर्णन करणं हा जगद्गुरु तुकोबरायांचा मुख्य विषय आहे. चला पुढे, आता मी गीतेच्या माध्यमातून सांगतो. आता भगवान परमात्म्यानं अर्जुनाला गीता सांगितली. लक्ष द्या माझ्याकडे, मी थोडंसं चिंतन सांगतोय. ऐका, भगवान परमात्म्यानं अर्जुनाला गीता सांगितली. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, ज्यावेळेला धर्म संकटामध्ये येतो त्यावेळेला भगवान परमात्मा अवतार घेत असतो. धर्मरक्षावया आणि अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजन. मग आता ऐका, मग देवानं जर अवतार घ्यावा कुणा करता? भक्ता करता. मग अर्जुनाच्या माध्यमातून भगवान परमात्मा गीता सांगतात. कारण सांगताना सुद्धा ते भक्त त्या पात्रतेचे आहे की नाही हे देवाला अगोदर चेक करावं लागतं. बघा ना, माणूस आजारी आहे की नाही, किंवा 2 वर्षापूर्वी कोरोना आला होता. काय आलता? कोरोना. हा, कोरोनाचा अर्थ काय? कोण कोण आपल्या करता? हां, बघितलं ना, कोणीच कुणाचं नव्हतं महाराज. त्या काळामध्ये अशी परिस्थिती झाली होती. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. भाऊ कुणाचा, कोण कुणाची सगळे सोय. हे बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय. मेल्या मागे सरत राहिली, मेल्या मागे सरत राहिली, तुटती धागे दोरे. नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे,
कोणाचे कोणी नाही नाही कोणाचे कारण कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला आपल्याच माणसांनी परक केलं म्हणून मृत्यूनं आपल्यावरती झडप मारली. कारण काळ टपलेलाच आहे. काळ आपल्या वाटच पाहू नये महाराज. घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश. काळ टपलेला आहे तो घडी घडीला वाट पाहतोय. परंतु त्याच्यापासून वाचवण्याकरता संत महत्वाचे आहेत. त्याच्यापासून बाजूला जाण्याकरता. कारण संत हे स्वतःच्या जीवनाकरता आलेले नाही, ते इतरांचा उद्धार करण्याकरता आलेले आहे. बुडते हे जण आणि न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. खऱ्या अर्थानं संत कोणाकरता आले? जगाच्या कल्याणा. आणि संतांची विभूती देह कष्टविती परोपकारी. चला पुढचं लांबचं बोलत नाही. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज शिर्डीत जर नसते तर. बोला बोला पाटील काय झालं असतं? आपण गुंठा मंत्री झालो. बघा ना आपल्याला किती भाव आहे, आपल्या जमिनीला किती भाव आहे, आपल्या लेकरांना मुलांना किती भाव आहे. महाराज किती किती परंपरेनं जर एखादा जर आला ना, हा आमची मुलगी नाही नाही नाही, आता आपल्याकडे बंद झालं बरं का. आपल्याकडे तसं काही नाही आहे. मला सांगायचं काय की जीवनामध्ये त्या संत वचनाचा भाव असावा, संत वचनाची कदर असावी. मला सांगायचं काय की संतांचं वर्णन करणं हे जगद्गुरु तुकोबारायाची आवड होती. चला पुढे. मला सांगायचं काय मग आता ऐका. देवाचं वर्णन करणं ऐका. यशस्वी अवदार्य. देवाकडे एवढं अवदार्य, एवढं गुण आहे. सगळं असताना सुद्धा भगवान परमात्म्यानं कोणाला ओळखलं? त्या अर्जुनाच्या माध्यमातून गीता सांगण्याकरता त्या ठिकाणी प्रवृत्त झाले. आता ऐका. भगवान परमात्म्यानं अर्जुनाला गीता सांगितली. जागेत ना सगळे? थोडंसं चिंतन सांगतो ऐका. विनोदाचा भाग सोडून द्या, कारण विनोदानं कीर्तन पूर्ण होत नाही, चिंतनानं कीर्तन पूर्ण होत असतं. लक्ष द्या माझ्याकडे. मग आता ऐका. भगवान परमात्म्यानं अर्जुनाला त्या ठिकाणी गीता सांगण्यास सुरुवात केली. अशोचानन्व शोचस्त्वम प्रज्ञावाच्यम हि स्थिरम. भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी अर्जुनाला त्या ठिकाणी गीता सांगायला सुरुवात केली. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे सोमवेता युत्सव मामका पांडवा चैव. कोणाकरता? त्या पांडवांच्या करता. आता पांडवांकरता भगवान परमात्म्यानं गीता सांगायला सुरुवात केली. परंतु एवढं सगळं झालं, परंतु त्याचं कारण काय? दोन कारण आहेत. एक कारण सर्वांना माहिती आहे. गीता का सांगितली? दोन कारण मी तुम्हाला सांगतो. लक्ष द्या माझ्याकडे. का तर एका कारणानं अर्जुनाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्या संभ्रम अवस्थेतून बाहेर करण्याकरता अर्जुनाला भगवान परमात्म्यानं काय सांगितली? बोला बोला. हां गीता आपल्याकडे आहे का गीता? हां मुलगी नाही, श्रीमद भगवत गीता. जा अमेरिकेमध्ये. अमेरिकेच्या लेकरांना श्रीमद भगवत गीता शिकवली जाते. आपल्या लेकरांना काय शिकवतो आपण? हां काय काना मागून आले? काय शिकवतो आपण? 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस बोला 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 4 दिवस हां. आणि आता काय माझ्या नवऱ्याची. हां काय महाराज काय घेणार आहे? काय करणार आहे आम्ही या लेकरांना हे ज्ञान पाजून? काय काय मिळणार आहे आमच्या लेकरांपर्यंत? काय पोहोचणार आहे? कारण धर्म जर आमच्या लेकरांना शिकवला तर तो धर्मवेडा होईल. आणि तो धर्मवेडा खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं कल्याण. आता मला सांगा, जगामध्ये अनेक आश्चर्य आहे, अनेक आश्चर्य. परंतु आज खऱ्या अर्थानं 30 किलोचा जरांगे पाटलानं सरकार हादरवलं, ही खऱ्या अर्थानं मोठी आश्चर्याची गोष्ट आहे, मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. कारण अनेक आश्चर्य असतील, परंतु आजचं आश्चर्य खऱ्या अर्थानं ते महत्वाचं असतं. मग मला सांगायचं काय की जीवन जगत असताना शास्त्रानं आपलं जीवन असावं, त्याच पुढे सांगून जाईल. मग आता ऐका. भगवान परमात्म्याला अर्जुनाला गीता सांगायला सुरुवात केली. एक कारण, अर्जुनाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्या संभ्रम अवस्थेतून बाहेर काढून एका निश्चित निर्णयापर्यंत पोहोचवण्याकरता काय सांगितलं? गीता सांगितली. गीतेपासून आपण बाजूला गेलो होतो. ऐका, भगवान परमात्म्यानं गीता सांगितली. मग आता ऐका, त्याचं दुसरं कारण तेही तुमच्या लक्षामध्ये आलं पाहिजे. युद्धाचं कारण हे खरं कारण नाही, हे गौण कारण आहे. आता ऐका, दुसरं कारण म्हणजे नेमकी काय? भगवान परमात्म्यानं आता या निमित्तानं तरी संतांचं वर्णन करता येतं की पाहावं
याच्याकरता येतं की नाही हे पाहावं, याच्याकरता भगवान परमात्म्यानं अर्जुनाला गीता सांगितली. आता ऐका, अर्जुन म्हणजे नेमकी कोण? अर्जुन म्हणजे संत आहे, अर्जुन म्हणजे भगवंत नाही, तर संतांच्या करता भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी गीता सांगितली. चला पुढे ऐका, मी जास्त तत्वज्ञान सांगून तुमचा वेळ खर्च करणार नाही, ऐका विषयाकडे या. मग आता ऐका, भगवंतानं अर्जुनाला गीता सांगितली इथपर्यंत बरोबर आहे, खरं कारण नाही. कारण दोन सांगितलेले शास्त्रामध्ये, एक मुख्य विषय असतो आणि एक गौण विषय असतो. आता गौण विषय मुख्य विषयाच्या जवळजवळ आलेला असतो, लक्ष द्या माझ्याकडे, मुख्य विषयाच्या जवळजवळ आलेला असतो, परंतु तो मुख्य विषय नसतो, तो गौण विषय असतो. म्हणून त्याचं जवळजवळ कुणी मनावर धरत नाही. लक्ष द्या माझ्याकडे, 4 माणसं असतात, एक माणूस थोडासा शहाणा सुरता असतो गावामध्ये, 2-4 माणसं असतात, 4 माणसांना जास्त महत्त्व. लोक म्हणतात ना, लोक काय म्हणतील तेच लोक काय म्हणतात बघा, ते 4 माणसं पुढं झाले. आता ऐका, त्याच्यातला एक शहाणा माणूस, लक्ष द्या माझ्याकडे, 3 जण जे असतात ना त्या गोष्टींपर्यंत घेऊन पोहोचवत असतात. ते सांगत असतात, नाही 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 असंच होतं, नाही 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 खरंच आहे, नाही नाही त्या रामभाऊची मुलगी गेली निघून, नाही नाही तो सांगत असतो. पण बाकीच्या त्या मेन माणसानं सांगितल्याशिवाय बाकीच्याचा विश्वास बसतो का हो? झोपले का तुम्ही? आता त्या मेन माणसानं सांगितल्याच्या नंतर म्हणजे मुख्य प्रयोजन आणि एक अवांतर प्रयोजन, मग या 2 गोष्टी असतात. म्हणून आता ऐका, त्या संत महात्म्यांचं वर्णन करणं देवाला सुद्धा करता आलं नाही, कारण देव संतांचं वर्णन करतात परंतु तिथं स्वतःचं वर्णन करून जातात. लक्ष द्या माझ्याकडे, संत कसे आहेत? आत्मज्ञाने चोखडी. संत कसे आहेत? आत्मज्ञाने चोखडी. अर्धी ओवी सांगतो, जास्त वेळ घेत नाही कारण चिंतनाचा भाग आहे. आत्मज्ञाने चोखडी आणि संत हे माझेच रूपडी. काय म्हणतात? संत आत्मज्ञानाने शुद्ध आहे, परंतु संत कोण आहे? माझेच रूपडी आहे. कोणाचे? माझंच दुसरं रूप म्हणजे कोण आहे? संत. मग आता आहे का, संत म्हणजेच भगवंत, कारण हे 2 जरी असेल परंतु तरी सुद्धा खऱ्या अर्थानं ते एकच आहे. निमित्त त्या प्रतिमा, देवते संत, देवते संत. मग आता ऐका, मग काय झालं त्या ठिकाणी? संतांचं वर्णन करण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय प्रवृत्त झाले आणि प्रवृत्त होत असताना जगताच्या माध्यमातून त्या संतांचं जगद्गुरु तुकोबाराया भजन करा विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. संतांच्या बाबतीमध्ये वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबाराया, ऐका, संत उदार आहेत, बरोबर आहे तुकोबाराया. संत शांत आहेत, बरोबर आहे तुकोबाराया. संतांचा वेदाचा अभ्यास आहे, बरोबर आहे तुकोबाराया. संत उदार आहेत, बरोबर आहे. संत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती आहेत, बरोबर आहे. परंतु जगद्गुरु तुकोबाराया या अभंगाच्या माध्यमातून संतांचं वर्णन करतात. ते कुठंतरी मनाला भावणार आहे. अभंगाचं पहिलं चरण, प्रारब्ध क्रियमान. प्रारब्ध क्रियमान, प्रारब्ध क्रियमान, हो प्रारब्ध क्रियमान, भक्ता संचित नाही जाण जाण, अवघा देव झाला पायी, अवघा देव झाला पायी. भक्ता संचित नाही जाण, भक्ता संचित नाही जाण, अवघा देव झाला पायी, अवघा देव झाला पायी. प्रारब्ध क्रियमान, भक्त संचित नाही जाण, हो भक्त संचित नाही जाण, भक्त संचित नाही जाण.
पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरा त्या संतांचं वर्णन करायला जातात. ऐका, आपण 5 दिवसापासून कीर्तन ऐकतायत. आजचा 6वा दिवस आहे. लक्ष द्या माझ्याकडे, थोडासा चिंतनाचा भाग सांगतो. कारण चिंतने तद्रुपता, चिंतनानं तद्रुपता जर माणसाला प्राप्त होत असेल तर महाराज ती जेवणानं भूक भागत नाही, चिंतनानंच भूक भागते. परमार्थाची भूक जी असेल ना तर ती चिंतनानं भागत असते. ऐका, गोड सांगतोय. मग जगद्गुरु तुकोबरायांच्या आवडीचा विषय संत आहेत म्हणून जगद्गुरु तुकोबरा त्या संतांना महत्व देतात. मग आता ऐका, त्या संतांचं वर्णन करणं जगद्गुरु तुकोबरायांना का महत्वाचं वाटलं. एक, कधी कधी असं असतं, काही वर्णन मान्य करावं लागतं आणि काही वर्णन महाराज अमान्य करावं लागतं. ते फक्त तिथपर्यंत पोहोचतं, परंतु कधी कधी कानानं सोडूनही द्यावं लागतं. मग आता ऐका, जगद्गुरु तुकोबरायांच्या बाबतीमध्ये संतांचं वर्णन, कारण प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण, कारण भक्ताच्या जीवनामध्ये प्रारब्ध संचित नाहीच आहे. मग असं जर जगद्गुरु तुकोबराय बोलत असेल तर थोडासा युक्तिवाद वापरा. कारण जगद्गुरु तुकोबराय जर असं बोलत असेल तर खऱ्या अर्थानं मग प्रारब्धाचं फळ त्या ठिकाणी भोगावं लागलं की नाही. भोग तो न घडे आणि संचिता वाचुनी करावे ते म्हणी, किंवा नाथबाबांचं प्रमाणे हरिपाठातलं केले कर्म झाले आणि त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती, असे किती दाखवून देऊ. मग असे दाखवत असताना मग देवाला सुद्धा प्रारब्ध चुकलेलं नाही आहे. मग देवाला चुकलेलं नाही, परंतु संत कोण आहे. काय झालं, कधी कधी आपण एका माणसाचं वर्णन करत असताना त्याच्या काही चुक्या आपल्या पोटात घालतो. कोणाचं वर्णन आहे का, आपल्याला जास्त कोण आवडतो, इकडच्या बाजूला जास्त कोण आवडतो, जावायचं नाव निघालं की खऱ्या अर्थानं ती खुलून जात असते. ती सांगते की आमचे जावई की ना अगदी फार 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 सज्जन माणूस. कोण सांगतं, सासूबाई जावायचं वर्णन करते. जावायाचा विषय निघाल्यानंतर महाराज हिच्या मनामध्ये एक आनंद तयार होत असतो. कारण काय असतो, जीवन जगत असताना आपल्या लेकीचा आधार महत्वाचा असतो दादा. कारण ज्या लेकीनं आपल्या इथे आई वडिलांकडे आई वडिलांचाही मान ठेवला आणि सासू सासऱ्यांची सुद्धा किंमत मोठी केली, त्या लेकीच्या करता खऱ्या अर्थानं ही जावयाच्या पुढे पुढे करत असते. परंतु तो जावई गेला सासूरवाडीला की खऱ्या अर्थानं त्याचा रुबाब तो दाखवायला सुरुवात करतो. जावई, तुम्ही असे माझ्याकडे पाहता जसं जसं या गावामध्ये कोणी जावईच आलेला, जावई आलात ना, जावई पाहिला ना तुम्ही, जावयाची गाडी दिसली की उदबत्तीचा घमघमाट त्या ठिकाणी सासूरवाडीला सुरू होतो. कारण मधल्या काळामध्ये जावयांची खूप मजा झाली महाराज. या वर्षी 2 वर्ष कोरोनाच्या काळातला धोंडा कोणी खाल्ला नाही, पण या वर्षी महाराज इतका दडकून धोंडा झाला आणि धोंडा होऊन होऊन महाराज एकमेकाला काय झालं महाराज, एका ठिकाणी धोंडा खायला बोलवलं नाही म्हणून त्यांचे धोंडे मारून महाराज भांडणं झाले. अशी परिस्थिती झाली. विठ्ठल खाल्ला पण हा धोंडा खाल्ला. लक्ष द्या माझ्याकडे. मग मला सांगायचं काय, सासूबाई जावयाचं वर्णन करते त्या विषयामध्ये कधी कधी आपल्याला असत्यता ही सत्य मानून घ्यावी लागते. काय झालं, लक्ष द्या माझ्याकडे. काय झालं, मी एका ठिकाणी कीर्तनासाठी गेलो. आता असंच कीर्तन होतं किती, 9 ते 11चं. आपलं कीर्तन काय आहे, 8 ते 10चं. मग आता ऐका, 9 ते 11चं कीर्तन होतं. आळंदीहून कीर्तना करता आलो होतो. लक्ष देऊन ऐका, तर दृष्टांत कळेल. नाहीतर काय होतं महाराज, मी गेल्यानंतर काही काही लोकांना दृष्टांत कळतात आणि मग ते म्हणतात महाराज सांगत होते ते. मग आता ऐका, काय झालं, त्या ठिकाणी ज्या गावामध्ये कीर्तनाला गेलो त्या गावामध्ये शेवटची बस होती आणि दुसऱ्या दिवशी परत सकाळीच 8 वाजता बस होती. परंतु त्या अगोदर खऱ्या अर्थानं काय झालं, कीर्तन संपलं साहेब. आणि कीर्तन संपल्याच्या नंतर त्या ठिकाणी मी त्या गावामध्ये मुक्कामा करता त्या ठिकाणी थांबायचं होतं. मग बऱ्याचशी मंडळी म्हटले की एक मावशी होत्या की त्यांना वारकरी संप्रदायाची आवड होती. म्हटले महाराजना, मग महाराज चला आमच्या घरी मुक्कामाला. आता महाराज लोकांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण आदराचं स्थान देतो आणि द्यायला पाहिजे. लक्ष देऊन ऐका, द्यायला पाहिजे. कारण का तर जीवन जगत असताना महाराज लोकांचं जीवन जर बघितलं ना महाराज, आज महाराज लोकांच्या गाड्या दिसतात महाराज, आपल्याला फॉर्च्युनर दिसते, मर्सिडीज दिसते, परंतु आज महाराज लोकांचं असलेलं रस्त्यावरचं जीवन दिसत नाही आपल्याला. कधीही मरण डोक्यावर ठेवून महाराज मंडळी संपूर्ण महाराष्ट्रभर असेल तर खऱ्या अर्थानं फिरत असतात महाराज. आत्ताचं कीर्तन जर शिर्डीत असेल,
तर सकाळचं कीर्तन महाराज नागपूरमध्ये असतं, आत्ताचं कीर्तन जर मुंबईत असेल तर सकाळचं कीर्तन इकडं बुलढाण्यामध्ये असतं. मग मला सांगा ना, प्रवास करत असताना कोणत्या स्पीडने जायचं? मग अशी परंपरा त्या ठिकाणी, आणि समाजाच्या आवडीनं तिथपर्यंत पोचावंच लागतं. मग मला सांगायचं काय की त्या ठिकाणी जावयाचं वर्णन करत असताना काय झालं की त्या मावशीच्या घरी मी गेलो. मावशी म्हटल्या, महाराज एक काम करा ना, आज माझ्या घरी तुम्ही थांबा, आता आमच्या घरी खऱ्या अर्थानं चला तुम्ही. मग मी गेलो त्या मावशीच्या घरी आणि मुक्कामी थांबलो महाराज. आणि मुक्कामी थांबल्याच्या नंतर मावशीच्या आमच्या गप्पा सुरू झाल्या. बरं का बाबा, त्यावेळेला काही लग्न झालेलं नव्हतं. मग आता काय झालं, त्या मावशीच्या जवळ जाऊन बसलो आणि मावशीच्या जवळ गेल्याच्या नंतर मावशीनं बोलायला सुरुवात केली, महाराज तुम्ही किती जण? इथून हिशोब असतो बघा ना, लोकांचं बोलणं काय असतं. आणि तुम्हाला किती येतं? आता काय करायचं महाराज, ठीक आहे, वाटायला येणार आहे का कोणी? परंतु लोकांची तेवढी खऱ्या अर्थानं एक सवय असते, असावी तेवढी सवय. पण कधी कधी महाराज एखाद्याला जर काही नसलं ना, तो म्हणत असतो, महाराज यानं माझ्या दुखावरची खपली काढली. अशी परिस्थिती आहे. आता मला सांगायचं काय, त्या मावशीनं मला विचारलं, म्हटलं महाराज ऐका ना. म्हटलं बोला ना मावशी, तुम्ही बोलून तर घ्या. म्हटलं तुम्ही किती? म्हटलं मी एकटाच आहे. तुम्हाला किती? म्हटलं अजून माझं व्हायचं आहे. ऐकताय ना तुम्ही? तुम्हाला किती? म्हटलं अजून मला व्हायचं आहे, माझं व्हायचं आहे. मग आता ऐका. बसलो बोलत. म्हटलं महाराज एक काम करा ना. काय काम करायचं आहे? म्हटलं तुम्ही गावागावांमध्ये फिरतात, माझ्या मुलीचं लग्न जमत नाही, मुली करता काहीतरी सोयरीक बघा ना. आता मला सांगा, आम्ही कीर्तना करता फिरतो, कीर्तना करता फिरतो का लग्न जमावण्याकरता? ते जमावणारी मंडळी वेगवेगळी असतात महाराज. ते 500 घेतात ते 1000 घेतात, पण खऱ्या अर्थानं ते 2-4 वेळा तरी माऊली स्थळ घेऊन येतात. आणि आलेले स्थळ कुठले असतात महाराज? खूप लांब लांबचे असतात. मला सांगायचं काय, घडलेला प्रसंग आहे म्हणून सांगतो मायबाप, मी मनाचं बोलणार नाही. मायबाप जर एखाद्याचं करायचं असेल ना, चांगलं करा, पण वाईट करू नका. विठ्ठल विचार चालू, बोलणं सुरू झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी बराच वेळ गेला. आणि बराच वेळ गेल्याच्या नंतर मावशी सोबत बोललो, सगळ्या गोष्टी झाल्या. म्हटले मावशी महाराज एक काम करा माझ्या मुलीसाठी. म्हटलं मावशी काय हरकत नाही, आता मला झोपू द्या, सकाळी लय लांब जायचं. म्हटलं मग सकाळी उठल्यानंतर आपण बोलू. आणि हा विषय अर्धवट राहिला. मी गेलो परत गावी निघून. आणि दुसऱ्याही वर्षी कोरोना संपल्यानंतर मधले 2 वर्ष निघून गेले. आणि दुसऱ्या वर्षी 3ऱ्या वर्षी परत सप्ताह होता त्या गावामध्ये कीर्तनाला जाण्याची वेळ आली. आणि कीर्तनाला गेलो महाराज. आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर परत त्याच मावशी समोर बसलेल्या होत्या. मला वाटलं कोरोनामध्ये तसं काही नाही महाराज, कारण कोरोनामध्ये कोणाचा नंबर लागला. काही लोक म्हणायचे माझ्यापर्यंत येणार नाही, पण रात्रीच बातमी यायची अमुक अमुक. अशी परिस्थिती होती महाराज. कोणाचा क्या भरोसा इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. काहीच भरोसा नव्हता, कारण त्यावेळेला परिस्थिती तशी होती. आणि आता ऐका, मावशी समोर बसलेल्या होत्या. आणि समोर बसलेल्या असल्या कारणानं मावशी म्हटल्या, महाराज एक काम करा ना. आता मावशीचं काम मी केलेलं नव्हतं, पण तरी आता मावशी म्हणायला लागल्या, महाराज एक काम करा, आजही माझ्याच घरी मुक्कामी चला. गेलो मावशीच्या घरी मुक्कामी. आणि गेल्याच्या नंतर मावशीनी परत तिचा 7-12 सांगायला सुरुवात केली. आता ऐका, मोठा बाड विस्तार काढला. आणि मावशीनी लगेच बोलायला सुरुवात केली. म्हटले महाराज असं झालं तसं झालं, कोरोनाच्या काळात त्यांचं निधन झालं. मी म्हटलं बरं झालं तुम्ही वाचल्या, त्यांचं निधन झालं. मग मावशीला म्हटलं, मावशी बोला ना, काय बोलायचं आहे? म्हटले महाराज मुलीचं लग्न झालं. म्हटलं आनंदाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. मग मावशीला मी विचारलं, सहजच आहे, साधा प्रश्न आहे. मावशीला विचारलं, म्हटलं मावशी काय करतात तुमचे जावई? लक्ष द्या माझ्याकडे. जावयाचा विषय निघाल्याच्या नंतर मावशीनं पदरच डोक्यावर घेतला. लक्ष द्या माझ्याकडे, कारण बाई इतर वेळेला तरी पदर खाली ठेवील, पण जावई जर समोर आला ना महाराज, पदर घेणारच ती महाराज. मला सांगायचं काय, लक्ष द्या माझ्याकडे. मग आता ऐका, मावशीने पदर घेतला घोरपडे पाटील. आणि आता ती बोलायला लागली. बोलत असताना ती मावशी त्या ठिकाणी म्हणायला लागली, हे बघा महाराज, आमचे जावई की ना इतके श्रीमंत आहे, इतके श्रीमंत आहे,
गाडीशिवाय खाली पायच ठेवत नाही. आता विषय ऐकला मी, पण मी विचार करायला सुरुवात केली, लगेच विचार करायला सुरुवात केली. आणि एवढं बोलून मावशीला म्हटलं, मावशी मी आता झोपतो, खूप त्रास झालाय म्हटलं, एवढ्या लांब आलो, कीर्तन संपलं, आता मी झोपतो. आता मावशीनं बोलण्याच्या गोष्टी मला आठवल्या. इतके श्रीमंत आहे, इतके श्रीमंत आहे, गाडीशिवाय खाली पाय ठेवत नाही. मी विचार केला, बराच वेळ विचार केला, परंतु माझ्या बुद्धीचाही तर्क कमी पडला महाराज. कारण किती विचार करणार आहे बुद्धी. विचार करत असताना कधी कधी महाराज वेळ सुद्धा लागतं महाराज. इतकाही विचार माणसानं करू नाही. काय झालं, आत्ताच्या समृद्धीच्या बायपासच्या कडेला बऱ्याच लोकांची जमीन होती महाराज. एवढा पैसा आला, एवढा पैसा आला, 2-3 कोटी रुपये घरामध्ये पडले. पण आता एवढे पैसे पाहिल्याच्या नंतर, पहिले कधी एवढे पैसे पाहिलेले नव्हते. आणि पैसे पाहिल्याच्या नंतर माऊली काय झालं, विचार केला, मी असं करील, मी तसं करील, मी असं करील, मी तसं करील. अनेक विचारानं महाराज दुसऱ्या दिवशी डॉक्टर जोशींकडे जावं लागलं आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या लाईनीला उभं राहावं लागलं. अशी ही परिस्थिती घडली. मला सांगायचं काय की एवढंही नसावं की आपल्या जीवनाचा तर्क विसरावा. मग आता ऐका, त्या मावशीने बोललं, मी विचार करायला सुरुवात केली. बराच वेळ विचार केल्याच्या नंतर, आता ऐका, बराच वेळ विचार केल्याच्या नंतर मी म्हटलं आपलं झोपलेलं बरं, आपण अभंगावरती विचार करूया. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि आता निघणार गावाला. तर गावकरी मंडळींना विचारलं, म्हटलं का हो, मावशींच्या घरी मी मुक्कामी गेलो होतो. म्हटले हो महाराज, पण म्हटलं तसं काही नाही, पण मला एक विचारायचं आहे. म्हटलं काय. म्हटले त्या मावशीनं मला एक प्रश्न मी तिला विचारला, पण तिनं मला सांगितलं. म्हटले काय सांगितलं, बोला तरी. आता मला ते काही सांगावं ते कळना. आणि आता बघा त्या ठिकाणी विचारल्याच्या नंतर म्हटले गावकरी, म्हटले काय सांगितलं महाराज सांगा ना, आम्ही जातो तिच्याकडे, काय बोलली सांगा. म्हटलं तसं काही नाही, पण मला एक विचारायचं. मावशी म्हटल्या आमचे जावं इतके श्रीमंत आहे, इतके श्रीमंत आहे, इतके श्रीमंत आहे, गाडीशिवाय खाली पाय ठेवत नाही. बघा मुख्यमंत्री झाले तरी सुद्धा त्यांना सुद्धा चालावं लागतं. एवढे मोठे पंतप्रधान जरी झाले तरी सुद्धा त्यांना जमिनीवरती पाय ठेवावं लागतो. महाराज मंडळींना सुद्धा कधी कधी चालावं लागतं. कधी कधी खऱ्या अर्थानं या गोष्टी घडतात. परंतु मग एवढे श्रीमंत आहे असं काय नेमकी आहे. ते म्हटले महाराज सगळं बरोबर आहे. आता मी पण वेडा झालो. म्हटलं सगळं बरोबर आहे, मग माझं काय चुकलं. म्हटले तुमचंही चुकलं नाही, तुमचंही बरोबर आहे. म्हटलं मग नेमकी काय. ते म्हटले त्यांना ड्रायव्हरची नोकरी आहे. कोणाला, जावयाला. मग मला सांगा, एवढं सांगण्याकरता त्या सासूबाईनं जावयाची किती स्तुती करावी. मग त्याच्याच करता संतांना प्रारब्ध क्रियमान संचित नाही असं सांगण्याकरता देवाला संतांना परत एकत्र यावं लागलं. आणि आता देव जरी झाला तरी तुकोबाराय म्हणतात की त्यांना सुद्धा प्रारब्ध क्रियमान संचित नाही. अभंगाचं दुसरं चरण, अवघा देवाची झाला पाही. गजी देव झाला पायी, गजी देव झाला पाये, देव झाला पाही, अवघा देव झाला पाही, अवघा देव झाला पाये, अवघा देव झाला पाये, अवघा देव झाला पाही, हो अवघा देव झाला पाही. भरोनिया अंतर बाये, भरोनिया अंतर बाये, अवघा देव झाला पाये, पाये, अवघा देव झाला पाये. भरोनिया अंतरबाई, भरोनिया अंतरबाई, अवघा देव झाला पाही, हो अवघा देव झाला पाही. आता दुसऱ्या चरणामध्ये देव जरी झाला
तरी देवाला सुद्धा प्रारब्ध क्रियमान संचित हे भोगावंच लागतं. पण तुकोबराया म्हणतात संतांना भोगावं लागत नाही, परंतु संतांचं जगद्गुरु तुकोबरायांनी सासूबाईनं केलेलं जावयाच्या वर्णनाप्रमाणे आहे. कारण का, लक्ष द्या माझ्याकडे, संतांना सुद्धा प्रारब्ध क्रियमान चुकलेलं नाही आहे. कारण संतांना जर चुकलेलं असतं तर माझ्या माऊली ज्ञानोबरायांच्या अंगावरती चिखल असेल, शेण असेल, माती असेल, लोकांनी फेकली नसती महाराज. माझ्या ज्ञानोबरायांच्या मिळालेल्या खापरावरती खेचर दादा नाचले नसते. आणि ऐका ना, ज्ञानोबरायांच्या अंतकाळाच्या वेळेला सुद्धा खऱ्या अर्थानं देव रडला नसता, एवढं खऱ्या अर्थानं झालं नसतं. मग मला सांगायचं काय की प्रारब्ध क्रियमान जर भोग जर संतांना चुकला नसता, कारण ऐका ना, केलेल्या कर्माची गती ही प्रत्येकाला भोगावीच लागते. मग आता आहे का, देवाच्या बाबतीमधल्या गोष्टी सांगत असताना मी संतांकडे जातो. ज्ञानोबरायाच्या जीवनामध्ये ऐका अनेक प्रसंग घडलेले असतील, परंतु एक प्रसंग आहे ज्ञानोबरायांचा. कारण जीवन जगत असताना आई बापानं देहांत प्रायचित्त स्वीकारलं. कारण माहेरचे जर आई वडील जरी गेले तरी माहेरला जावं वाटत नाही. आईनं जरी जगाचा निरोप घेतला तरी लेकीला जावंसं वाटत नाही मायबाप. कारण जीवन जगत असताना जगताच्या पाठीवरती सगळं आपल्याला परत परत मिळतं, सर्व गोष्टी परत परत मिळू शकेल, परंतु एकदा माती आड गेलेला बाप आणि माती आड गेलेली आई परत मिळणार नाही. कारण तिन्ही जगाच्या स्वामीला आईचं प्रेम लाभलेलं नाही आहे, परंतु त्याच स्वामीनं जगाच्या आईचं रूपक धारण केलेलं आहे. मग आता ऐका, त्या ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये किती दुःख आलं, किती दुःख आलं, परंतु तरी सुद्धा ज्ञानोबराया त्या ठिकाणी कुणाशी बोलत नाही आहे, देवाला बोलत नाही आहे. कारण का, प्रारब्ध आपल्याला भोगवून संपवल्याशिवाय ते संपत नसतं. कारण कधी कधी एखाद्या पाय तुटलेल्या माणसानं, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला डोळे नाही ना त्याला डोळ्याची किंमत विचारा, ज्याला वाचा नाही त्याला वाचेची किंमत विचारा. मग मला सांगा ना, माऊली ज्ञानोबरायांचं चुकलं काय होतं? ज्ञानोबरायांचं नाही चुकलं हो, परंतु समाजानं ज्ञानोबरायाला ओळखलंच नाही. कारण आज जर ज्ञानोबरायाच्या आळंदीला आज आली हो वारी ज्ञानोबरायांची, आली माझ्या ज्ञानाबाईंची समाधी सोहळा, आणि ऐका ना, त्या ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्याला जात असताना अनेक गोष्टी, अनेक लोक त्या ठिकाणी, कारण ज्ञानोबरायाच्या समाधी पुढं जगाच्या मालकानं नतमस्तक व्हावं. मग आता ऐका, त्या ज्ञानोबरायाच्या जीवनामध्ये किती 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 गोष्टीचं दुःख त्या ठिकाणी सहन केलं. परंतु आता ऐका, ज्यांना कळवळा वाटतो ना, ज्यांना अंतकरणापासून संतांचा कळवळा वाटतो ना, त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थानं व्याकुळतेनं बोलत असतात. ऐका काय म्हणतात की ज्यावेळेला आळंदीला वारकरी निघतात, आता आम्हाला जाणं होत नाही, परंतु ते म्हणतात की आमचा निरोप तुम्ही ज्ञानोबरायांपर्यंत घेऊन जा, आमचा निरोप ज्ञानोबरायांपर्यंत पोहोचवा. स्वर द्या थोडासा, ज्ञानोबरायांपर्यंत पोहोचवा. जरी जाता जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा. जर तुम्ही आळंदीला चाललात ना, माझ्या ज्ञानोबरायांना माझा निरोप घेऊन जा. हा भाव जो आहे माझ्या अंतकरणाचा, माझ्या ज्ञानोबरायांना देऊन या. मग आता ऐका, एवढा भाव भक्ताच्या जीवनामध्ये असेल, मग एवढा भाव निर्माण करण्याकरता त्या ज्ञानोबरायांना किती दुःख सहन करावं लागलं. मग आता ऐका, जावं एक दिवस ज्ञानोबरायांना खऱ्या अर्थानं फुटकं खापर मिळालं नाही, आणि जावं ज्ञानोबरायाने खऱ्या अर्थानं तसंच आपल्या कुटीमध्ये जावं, आणि आपल्या कुटीचं दार खऱ्या अर्थानं बंद करावं, आणि अंतकरणाला खऱ्या अर्थानं लोकांचे शब्द आठवले. ऐका ना, ज्ञानोबरायाला लोकांबद्दल तिरस्कार नव्हता, परंतु ज्ञानोबरायांना एवढंच वाटत होतं की आता तरी
या लोकांचं काय होईल, समाजाला हित कसं करावं समाजाचं, या गोष्टीची चिंता ज्ञानोबारायला वाटत होती. आणि ज्ञानोबाराय बसले महाराज कुटीमध्ये आणि ज्ञानोबारायांच्या डोळ्याला अश्रू आहे. चिमुकल्या मुक्ताबाईला कळालं, कारण ज्यावेळेला आई जाते ना त्यावेळेला बहीण माय असते महाराज, बहीण. आणि ऐका, सर्वांगाचे कान करून ऐका, ज्यांची ज्यांची आई गेलेली असेल, ज्यांचा बाप गेलेला असेल ना, त्यांनी आपण अनाथ आहे असं समजू नका, कारण ज्ञानोबाराया सगळ्यांची आई आणि सगळ्यांचा बाप आहे महाराज. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदितासे, एका जनार्दनी पाय वंदितासे, एका जनार्दनी पाय वंदितासे. न पाहियाती कुणाचा विचार, पाहियाती कुणाचा विचार. एक जनार्दनी वंदित आई तुल्य असणारे संत, मातृतुल्य असणारे संत अंतकरणामध्ये फक्त समाजाचाच विचार करतात. आणि आता ऐका, ज्ञानोबाराया रडले महाराज. मुक्ताईला कळालं आणि जावं ज्ञानोबारायांकडे, आणि मुक्ताईनं ज्ञानोबारायांच्या लावलेल्या ताटीचा दरवाजा खऱ्या अर्थानं उघडावा आणि ज्ञानोबारायाला म्हणावं, तुम्ही साधे नाहीत तर योगी पवन मना, योगी पवन मना, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. जाये अपराध जनाचा, जाये अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. साहे अपराध जनाचा, हे अपराध जनाचा, योगी पावन मना. कारण चिमुकल्या मुक्ताबाईनं ज्ञानोबारायांची समजूत काढावी. मग मला सांगा, ज्ञानोबारायांना तरी सुद्धा त्या गोष्टीचं वाईट वाटलं नाही. ज्ञानोबाराया म्हणतात की माझ्या जीवनाचं कर्म मी भोगलं. मग मला सांगा, कर्माची गती भोगत असताना त्या ठिकाणी संतांना कर्म चुकलेलं नाही. मग तरी सुद्धा बोलतात जगद्गुरु तुकोबाराया, प्रारब्ध क्रियमान आणि भक्ता संचित नाही जाण. मग आता देवाकडे तुकोबाराया जातात. जर देव जरी झाला तर देवाला सुद्धा चुकलेलं नाही. मग आता ऐका, त्याच्याकरता 2-3 गोष्टी सांगतो. कर्मे श्रीराम वनवासी गेला, कर्मे राजा दशरथ वियोगी मेला, कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे दशरथ योगी मेला, कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे श्रीराम वनवास गेला, रावण क्षयो पावला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी, हो कर्मे मन्मथ झाला सिराख, कर्मे मन्मथ झाला सिराख.
राम वनवासा गेला. कर्मे रावण क्षयो पावला, कर्मे दशरथ वियोगी मेला, वियोग घडला सीता देवी. कर्मामुळे प्रभू श्री रामचंद्रांना वनवास भोगावा लागला. कोणाला? देवाला. किती वर्ष? 1 नाही 2 नाही. आपली पत्नी जर दिवाळीला गेली तर 10 फोन असतात पाठीमागून. पण तरी सुद्धा देवाला वनवास भोगावा लागला. किती? 14 वर्ष देवाला वनवास. आणि देवाच्या पत्नीला पतीचा वियोग सहन करावा लागला. लक्ष देऊन ऐका, सीता मातेला सुद्धा प्रभू श्री रामचंद्रांचा वियोग घडलेला आहे. मग आता देवाला, देवाच्या पत्नीला नाही, देवाच्या बापाला तरी कुठं चुकलं वय? कळतंय तुम्हाला? देवाच्या बापाला सुद्धा चुकलं नाही. मग मला सांगा, प्रभू श्री रामचंद्रांचे परमपूजनीय पिताश्री राजा दशरथाला सुद्धा केलेल्या कर्माची गती. कारण आता विषय सांगून कथा लांबवत नाही. मग आता ऐका काय झालं त्या ठिकाणी. प्रभू श्री रामचंद्रांचे परमपूजनीय पिताश्री राजा दशरथ आणि राजा दशरथाला त्या ठिकाणी श्रावण बाळांच्या आई वडिलांचा शाप भोगावा लागला. आणि ज्या वेळेला प्रभू श्री रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासाला निघतात ना, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम. राम विना जीव व्याकुळ होतो, राम विना जीव व्याकुळ होतो, व्याकुळ मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम. अशी अवस्था राजा दशरथाची झाली. आणि आता अंतकाळ जवळ आला. वाजवायचे ते सगळे वाजवा, नाहीतर आता ऐका, त्या प्रभू श्री रामचंद्रांच्या वियोगानं अंतकरणाला पाझर फुटला राजा दशरथाच्या. आणि पुत्र वियोगानं त्या ठिकाणी राजा दशरथाला मरावं लागलं. चला पुढे. देवाला सुद्धा 14 वर्षाचा वनवास आहे. आणि राम बिना जीव व्याकुळ होतो, रामाच्या विना माझा जीव व्याकुळ झालेला आहे. आणा माझ्या रामाला, आणा कुणी जाय, रामाला आणा ना, असं त्या ठिकाणी उद्गार करतात. परंतु आता राम पाठीमागे येणार नव्हता, कर्म भोगावं लागलं. चला पुढे. देवाच्या पत्नीला सुद्धा 2दा वियोग सहन करावा लागला. ऐका, झोपले नाहीत ना. एकदा रावणानं पळून नेलं त्यावेळेला, आणि दुसऱ्यांदा निघोज झोपलं नाही ना. परिटानं भर सभेमध्ये निंदा केली आणि देवाला देवाच्या पत्नीचा त्याग करावा लागला. ऐकताय ना तुम्ही? काय झालं? 2-4 वर्ष पळून गेलेली, माहेर सोडून निघून गेलेली, परत घरी आली आणि शेजाऱ्यानं म्हणावं, रामभाऊनं घरात कशी घेतली. आता ऐका, मग खऱ्या अर्थानं मला बोलायचं काय, लक्ष देऊन ऐका. तसंच प्रभू श्री रामचंद्रांच्या बाबतीमध्ये घडलं होतं. काय झालं? परिटानं भर सभेमध्ये निंदा केली आणि देवानं पत्नीला घरात कसं घेतलं याची निंदा त्या ठिकाणी केली. लक्ष द्या माझ्याकडे. आता निंदा केल्याच्या नंतर महाराज देवाला काय सहन होतं काय? जगाचा मालक आहे महाराज, तो जगाचा पोशिंदा आहे. कोण कुठं बोलतंय? काही लोक खऱ्या अर्थानं डोळे मिटून पितात. ते म्हणतात की आम्हाला कोणी पाहिलं नाही. आता तुम्हाला जरी कोणी पाहिलं नसेल, पण जगाच्या मालकानं काय होतं महाराज, माणसाचं मन वेगळं असतं पण शरीर वेगळं कृत्य करत असतं. मनानं ठरवलं या वर्षीच्या लक्ष्मीपूजनाला संकल्प करायचा, दिवाळीच्या वेळेला संकल्प करायचा, सत्य संकल्पाचा, दाता नारायण आता संकल्प करायचा. आता मला सांगा, लक्ष्मी पूजा आपण करत असतो, नारायणाची पूजा करतो का महाराज? रोजच करावी लागते. लक्ष्मी पूजा वर्षातून एकदा असते. मग आता ऐका, आज निर्धार करायचा, उद्यापासून
दारूला बंदी करायची, पण महाराज मनानं ठरवलं, पण शरीराची वेळ झाली की शरीर चौकात जाऊन उभं राहतं. त्या रांगेमध्ये काय झालं, एक दिवस मी राहत्याच्या चौकातून चाललो होतो आणि तिथं एवढी रांग कशाची, एवढी रांग कशाची, ऐकताय ना तुम्ही. मंदिराकडे पाहिलं तर मंदिराकडे गर्दी नव्हती, पण मदिरालयामध्ये गर्दी होते महाराज. ऐकताय ना तुम्ही. आज खरी अर्थानं शोकांतिका आहे, शोकांतिका आहे. कारण आज एवढे माणसं त्या दारूच्या आहारी गेले, एवढे माणसं व्यसनाच्या आहारी गेले की खऱ्या अर्थानं माणसाला आपली पत्नी कळत नाही आणि आपला मुलगा कळत नाही. ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. विठ्ठला चला पुढे. झालंय माझं कीर्तन, मी परत येईल की नाही मला माहिती नाही. कारण काय असतं महाराज, माणसाला खरी अर्थानं पुन्हा पुन्हा येण्याची खरी अर्थानं सवय असते, परंतु मला माहित नाही मी येईल. कारण आज आहे, क्षणार्धात काय होईल सांगता येत नाही. कारण क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. क्षणाक्षणाला महाराजांनी विचार करायला लावलेला आहे, परंतु क्षणार्धामध्ये काय होईल सांगता येत नाही. पण तरी सुद्धा माणसं म्हणतात महाराज पुढच्या वर्षाची तारीख, म्हणतात की नाही. असं होतंय महाराज कधी कधी. मग मला सांगायचं काय की क्या भरोसा आहे, काही सांगता येणार नाही. मग परिटानं भरसभेमध्ये निंदा केली, देवाला सुद्धा पत्नीचा त्याग करावा लागला. चला पुढे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या पत्नीला महाराज त्या ठिकाणी वियोग सहन करावा लागला. कर्माची अवश्यमेव भोक्तव्यम, कृतम कार्य शुभाशुभम ना भुक्तम शेते कर्म, कल्प कोटी शतैरपी. कल्पानंतर 100 वर्षानंतर कर्माची गती भोगावीच लागते. कर्माचा जर सखोल अभ्यास केला तर खरी अर्थानं काही कर्म 2 मिनिटांमध्ये सांगतो, जास्त वेळ घेत नाही. आता फक्त माझ्याकडे 15 मिनिटं शिल्लक आहे, बरोबर आहे की नाही. शार्प 8 वाजता तुम्ही कीर्तन त्या ठिकाणी पंचपदी चालू केली होती. मग शार्प खऱ्या अर्थानं या ठिकाणी कीर्तन सेवा होती. मग मला सांगायचं काय, बारीक असतात आणि काही कर्म मोठी 2 मिनिटात सांगतो. विषय निघाला म्हणून सांगतो, मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही. नंतर आपल्याला भूषण करायचंय. ऐका काय झालं. भीष्माचार्य शरपंजरी पडले. कोण बोला. भीष्माचार्य शरपंजरी पडले. शरपंजरी पडले म्हणजे नेमकी काय, तर बाणाच्या टोकावरती झोपण्याचं प्रारब्ध त्यांच्या वाट्याला, कर्म त्यांच्या वाट्याला आलं. ऐका, बाणाच्या टोकावरती झोपलेले आहे आणि एक दिवस भगवान परमात्मा त्यांच्याकडे जातात आणि देव त्यांना भेटायला गेलेले आहे. कोण गेलं. एका हातामध्ये सफरचंदाची पिशवी आहे, एका हातामध्ये केळी आहे, एका हातामध्ये बिस्किट आहे. माणसं काय करतात महाराज, जोपर्यंत खायचं आहे ना तोपर्यंत देत नाही. आणि एकदा की बेडवर पडलं, थोडं खाणं थोडं खाणं, आणि त्याच्याजवळ जोपर्यंत तो ओळखीत होता ना तोपर्यंत त्याला ओळख दिली नाही. आणि आता बेडवरती आहे ना, मला ओळखलं का. तो म्हणतो तुला मी चांगलंच ओळखलेलं आहे, पण आता मला ओळखू येत नाही. मग मला सांगा, अशी परिस्थिती होत असते. मग काय झालं, भीष्माचार्यांकडे भगवान परमात्मा जातात आणि देव गेल्याच्या नंतर भगवान परमात्मा म्हणतात ओळखलं का. आता जगाच्या मालकाला कोण ओळखणार नाही महाराज. भीष्माचार्यांनी लगेच ओळखलं आणि देवाजवळ जातात. देव भीष्माचार्यांजवळ जातात आणि भीष्माचार्यांच्या अंतकरणाला पाझर फुटला महाराज. दोन्ही डोळ्यांमध्ये घळघळ अश्रू वाहू लागले. कारण काय असतं महाराज, ज्या वेळेला जिव्हाळ्याचं कोणी भेटतं ना त्यावेळेला माणसं मनाला आवरत नाही, माणसाचा हुंदका दाटून येत असतो. कारण जिव्हाळ्याचं ऐकताना माहेरचं जर एखादं कुणीतरी असलं आणि ते आपल्या गावामध्ये सासरला जर आलं तर लेकीला असं वाटत असतं काय करू काय नाही, काय करू काय नाही असं म्हणतात ना. किती आवड असते माहेरच्या माणसाची. तसंच भीष्माचार्यांच्या बाबतीमध्ये झालंय. भीष्माचार्याला त्या ठिकाणी अश्रू अनावर होत नाहीये आणि भीष्माचार्य देवाकडे पाहताय आणि देवाकडे पाहिल्याच्या नंतर देवाला त्या ठिकाणी विचारताय, देवा अरे काय असं माझं चुकलं, मी काय असं कर्म केलं की मला बाणाच्या टोकावरती झोपावं लागलं. कधी कधी माणसं जातात डॉक्टरकडे आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर MRI काढतात. MRIचा रिपोर्ट, घरी 2-3 कोटीचा बंगला असतो, सगळं काही व्यवस्थित असतं, पण काय असतं मणका त्या ठिकाणी. अरे तो मन काय, तो आपका नाही आहे तो मन का आहे. त्याच्या मनाला जसं वाटेल तसं तो राहतो. कळतंय माझ्या बोलण्याचा अर्थ, कळत असेल तुम्हाला, जाणकार मंडळी आहे. मन का, तो आपका नाही, तो मन का आहे. मग आता ऐका, मन का दुखायला लागला आणि मन का दुखायला लागल्याच्या नंतर MRI केला सुपर हॉस्पिटलला आणि गेलेत खऱ्या अर्थानं डॉक्टरांकडे. डॉक्टरांनी सांगितलं, म्हटलं हे बघा, म्हटले काय डॉक्टर साहेब तुम्ही जे सांगाल ते आम्ही करतो, पण एवढ्या दुखण्याचा इलाज करा. मग सांगायला सुरुवात केली. म्हटले आता ऐका, तुमच्याकडे पोतड आहे ना, पोतड
म्हटले पोतळ कशा करता? म्हटले पिंडीचं आहे म्हटले. मग एक काम करा, तुमच्या घरामध्ये जमिनीवरती ते अथरा आणि रात्री झोपताना ते तुमच्या खालीच ठेवा, त्याच्यावरती झोपायचं. आणि दिवसभर काम करत असताना सुद्धा बसायचं नाही. आता बसता येत नाही महाराज, त्यांना खुर्चीवरच बसावं लागतं. मग बसायचं सुद्धा नाही. अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या. मग मला सांगा की खऱ्या अर्थानं प्रारब्धाच्या गोष्टी आहे. जोपर्यंत काम करत होते तोपर्यंत हाडं चांगली होते, शरीर चांगलं होतं. आणि आता बसून खायचे दिवस आहे महाराज. ऐकता ना तुम्ही? आता बसून खायचे दिवस आहे, पण प्रारब्ध सोडित नाही, कर्म सोडित नाही. मग आता आहे का तीच परिस्थिती भीष्माचार्यांची झाली. भीष्माचार्य देवाला बोलायला लागले की सांगा देवा, भगवान परमात्म्यानं एक चित्रपट त्यांच्या समोर उभा केला. मग आता चित्रपट सांगत असताना मागच्या जन्मामध्ये तुम्ही तरुण युवराज होते आणि तरुण युवराज असताना खऱ्या अर्थानं तुम्हाला त्या ठिकाणी बाणाच्या टोकावरती झोपावं लागलं. अशी परिस्थिती त्या ठिकाणी भीष्माचार्यांच्या बाबतीमध्ये झाली. भजन करा विठ्ठला विठ्ठला. ज्या गोष्टी करायच्या त्या केल्या नाही. काय केलं तुम्ही? तरण्या माणसानं, तरणा भाग्यवंत आणि नटे हरी कीर्तनात. तरण्या माणसानं कीर्तनात नटलं पाहिजे. तरण्या माणसानं काय झालं, तरुणी माणसं दुसरीकडे नटतात. आता आहे का काय झालं, एका ठिकाणी मी असं कीर्तनाला गेलो, बाकीचे मी कीर्तनामध्ये थोडंसं नाचत होतो. नाचता नाचता कोणाचा? हा बोला, तुम्ही बोलत चला बरं. तुम्ही बोलले की मला बरं वाटतं महाराज. देवाचा गळला पितांबर, पण तसं काय नाही. त्याच्यामुळं हे बांधावं लागतं पितांबर गळू नये म्हणून. मग आता काय झालं, त्या ठिकाणी भीष्माचार्य भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी विनंती करतात की देवा सांगा म्हटले. मग सांगितलं देवानं. म्हटले तुम्ही मागच्या जन्मामध्ये तरुण युवराज होते, बाणाच्या टोकानं एका सरड्याला उडवलं, तो सरडा निवडुंगाच्या काट्यावरती पडला, म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी कर्म भोगावं लागलं. परंतु देवा ते किती वेळ, फक्त 6 क्षण मी सरडा निवडुंगाच्या काट्यावर पडला, मला मात्र 6 महिन्याचं कर्म भोगावं लागलं. हे तुमचं गणित काय? ना भुक्तम शेते कर्म अंकल्पकोटी शतैरपी. याच्याकरता आता आपल्याला खऱ्या अर्थानं ते भोगावंच लागतं. म्हणून देवानं संतांना ते भोगावंच लागलं. परंतु संत मात्र देवा तुकोबारायांच्या जवळचे असल्यामुळं त्यांचं अतिशोक्तीनं या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी वर्णन केलं की सत्व रजतम बाधा या भक्ताच्या जीवनामध्ये नाही आहे. म्हणून ते संत कसे आहेत त्यांचं एक वार आपण भजन करूया. सर्वांनी हात वरती करायचं आहे. या माझ्या तुकोबाराया कुमार कुमाई कुमार कुमार कुमाई कुमार कुमार कुमाई कुमार कुमाई विठोबार कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की गणेश्वर महाराज की. वर्णन करत असताना सत्व रजाच्या तमाच्या बाधा या भक्ताच्या जीवनामध्ये नाही. मग तुकोबाराया संत कसे आहेत, संत कोण आहेत? तुकोबाराय म्हणतात की ते संत देव आणि भक्त या दोन्ही एकच बाजू आहेत. त्या
माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज देव भक्त पण तुका म्हणी नाही भिन्न अवघा देवची झाला पाही भरोनिया अंतरबाही यथामती यथावकाश अभंगावरती चिंतन करण्याचा आपण प्रयत्न केला. कारण अभंगाचं चिंतन अभंग थोडासा वेगळा असल्यामुळं खऱ्या अर्थानं आपल्याला थोडंसं जळ जात असेल, परंतु तसं काही नाही. कारण सर्वांना अभंग कळालाही पाहिजे याच्याकरता मी बोललोय. मग ऐका जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाच्या माध्यमातून. कारण जगद्गुरु तुकोबारायची गाथा आपल्या माथ्यापर्यंत पोहोचण्याकरता गाथा आहे. म्हणून आज जगद्गुरु तुकोबारायच्या अभंगावरती चिंतन करण्याचा अल्पसा प्रयत्न आपण या ठिकाणी केला. करविली तैसी केली कटकट वाकुडा की नीट देव जाणे बोललेले कुरे वेडे वाकुडे उद्धरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध या न्यायाप्रमाणे अभंगावरती बोलण्याचा आपण अल्पसा प्रयत्न केला. अभंगाचं चिंतन असंच असेल असं नाही, परंतु गुरुवर्यांच्या एक आज्ञेनं या ठिकाणी सेवा करण्याचा, मातृत्वाच्या आज्ञेनं या ठिकाणी सेवा करण्याचा मी प्रयत्न केला. कारण आपल्या गावचं वैभव आपल्या मंदिरावरून कळत असतं. कारण गावाचं वैभव गाव कसं आहे याच्यापेक्षा गावातली मंदिरं कशी आहे हे बघा तुम्ही. कारण जीवन जगत असताना किती दिवस जीवन जगला याला महत्व नाही आहे, कसं जीवन जगला याला महत्व आहे. तुका म्हणे एक मरणीची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे. झालंय माझं कीर्तन, जाणार आहे मी, परंतु ऐका जीवन जगत असताना कुणाला किती महत्व द्यायचं, कुणाबरोबर काय करायचं, किती बोलायचं याच्याकरता सुद्धा संत अनुभूतीच लागत असते. म्हणून ऐका मित्रांच्या बरोबर दारू पित असताना आपण विचार करत नाही, परंतु खऱ्या अर्थानं आपलं आयुष्य वाटूळ झाल्यानंतर आपण विचार करतो. ऐका जाम पर जाम पीजिए आधी रात को उतर जाएगी, जाम पर जाम पीजिए आधी रात को उतर जाएगी, एक दिन हरि नाम का प्याला तो पीजिए पूरी जिंदगी सुधर जाएगी, पूरी जिंदगी सुधर जाएगी. जर भगवान परमात्म्याच्या नामाचं अंतकरणामध्ये जर खऱ्या अर्थानं ध्यास जर असेल तर जीवन सुधारून जाईल. म्हणून आज या ठिकाणी आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांच्या चरणावरती त्रिवार नतमस्तक होतो. आजचा 6वा दिवस आहे, उद्याचा 7वा आणि परवा दिवशी काला आणि मग हाला. कारण मिलन 7 दिन का तुम्हारा हमारा, मिलन 7 दिन का तुम्हारा हमारा, मुलाकात होगी तो मिलेंगे दोबारा, मुलाकात होगी तो मिलेंगे दोबारा. या न्यायाप्रमाणे असो काय हे काय प्रमाण नाही आहे, पण थोडंसं मनाचं बोलतो. कारण काय झालं महाराज अलीकडं प्रमाण सांगून सांगून लोकांच्या डोक्याच्या भरून जायला लागलं, म्हणून कधी कधी मनाचंही सांगावं लागतं. असो जास्त तुमचं वेळ घेत नाही. म्हणून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देत असताना सर्व मंडळी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणावरती त्रिवार दंडवत या ठिकाणी प्रस्थापित करतो. आणि ऐका आपल्याच गावातील खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुंदर असे साऊंड सिस्टीम असेल, मंडप असेल, पण ऐका ना आपलं कीर्तन महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरापर्यंत आपला सप्ताह काय आहे, आम्ही परमार्थ कसा करतो हे पाहण्याकरता खऱ्या अर्थानं भक्तीचा वेडा हे यूट्यूब चॅनल खऱ्या अर्थानं आपल्या गावामध्ये प्रसिद्ध होत आहे. म्हणून त्यांना धन्यवाद आहे. कारण असंख्य लोकांपर्यंत आपलं कीर्तन, आपला सप्ताह पोचवण्याचं कार्य आमचे परमादरणीय महाराज करतात. धन्यवाद आहे त्यांना. म्हणून झालेली सेवा माऊली ज्ञानोबाराच्या चरणी सेवा समर्पित करतो. कारण माझ्या वेळेच्या मी पुढे जाणार नाही, 10चा काटा बरोबर झालेला आहे. म्हणून असो या सेवेला पूर्णविराम देत असताना सर्वांच्या चरणावरती पुनश्च एकदा त्रिवार नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय.